प्रश्न पहिला, नुकत्याच झालेल्या अहवालानुसार नीती आयोगाच्या शाश्वत विकास उद्दिष्टात म्हणजेच SDG महाराष्ट्राचा क्रमांक कितवा आहे? ऑप्शन ए आहे पहिला, ऑप्शन बी आहे दुसरा, ऑप्शन सी आहे तिसरा आणि ऑप्शन डी आहे पाचवा. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी दुसरा. प्रश्न दुसरा, महाराष्ट्र शासनाने राज्य खेळ म्हणून कोणत्या खेळाला अधिकृत दर्जा दिला आहे? ऑप्शन ए आहे कबड्डी, ऑप्शन बी आहे कुस्ती, ऑप्शन सी आहे दहीहंडी, ऑप्शन डी आहे खो खो. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी दहीहंडी. प्रश्न तिसरा, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावा शेवा अटल सेतूची एकूण लांबी किती किलोमीटर आहे? ऑप्शन ए आहे 18.5 किलोमीटर, ऑप्शन बी आहे 21.8 किलोमीटर, ऑप्शन सी आहे 25.2 किलोमीटर आणि ऑप्शन सी आहे 16 किलोमीटर. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 21.8 किलोमीटर. प्रश्न चौथा, महाराष्ट्रातील कोणत्या शहराला नुकतेच भारताचे पहिले पुस्तकाचे गाव म्हणून ओळखले जाते? या प्रश्नाचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए पाचगणी, ऑप्शन बी भिलार, ऑप्शन सी महाबळेश्वर, ऑप्शन डी लोणावळा. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी भिलार. भिलार या शहराला पुस्तकाचे गाव म्हणून ओळखले जाते. प्रश्न पाचवा, नुकताच झालेल्या स्वच्छ सर्वेक्षण 2025-26च्या निकालात महाराष्ट्रातील कोणत्या शहराला देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून गौरवण्यात आले? हे शहर हे 1 लाखाहून अधिक लोकसंख्येचे असले पाहिजे. ऑप्शन ए आहे पुणे, ऑप्शन बी आहे नवी मुंबई, ऑप्शन सी आहे नागपूर आणि ऑप्शन डी आहे कोल्हापूर. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी नवी मुंबई. प्रश्न 6वा, महाराष्ट्र सरकारने कोणत्या व्यक्तीचा जन्मदिवस राज्य क्रीडा दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे? राज्य क्रीडा दिवस दरवर्षी 8 मार्चला साजरा केला जातो. ऑप्शन एक आहे खशाबा जाधव, ऑप्शन बी आहे मारुती माने, ऑप्शन सी आहे सचिन तेंडुलकर, ऑप्शन डी आहे मेजर ध्यानचंद. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए खशाबा जाधव. प्रश्न 7वा, शक्ती कायदा हा महिला व बालकावरील अत्याचारांना प्रतिबंध करण्यासाठी कोणत्या राज्याने मंजूर केला आहे? ऑप्शन ए गुजरात, ऑप्शन बी महाराष्ट्र, ऑप्शन सी कर्नाटक, ऑप्शन डी तमिळनाडू. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी महाराष्ट्र. प्रश्न 8वा, महाराष्ट्रातील कोणत्या व्याघ्र प्रकल्पाला नुकतेच बेस्ट टायगर रिझर्वचा बहुमान मिळाला आहे? ऑप्शन ए आहे तांडोबा अंधारी, ऑप्शन बी आहे पेच, ऑप्शन सी आहे मेळघाट, ऑप्शन डी आहे सह्याद्री. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी पेच. प्रश्न 9वा, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सध्याच्या अध्यक्षा कोण आहेत? ऑप्शन ए आहे विजया रहाटकर, ऑप्शन बी आहे रुपाली चाकणकर, ऑप्शन सी आहे नीलम गोरे, ऑप्शन डी आहे पंकजा मुंडे. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी रुपाली चाकणकर. प्रश्न 10वा, महाराष्ट्र शासन आपल्या दारी ही योजना राबवणारे देशातील पहिले राज्य कोणते? ऑप्शन ए मध्य प्रदेश, ऑप्शन बी उत्तर प्रदेश, ऑप्शन सी महाराष्ट्र आणि ऑप्शन डी आहे तेलंगणा. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी महाराष्ट्र. प्रश्न 11वा, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात चिपळूण कराड रेल्वे मार्ग विकसित केला जात आहे? ऑप्शन ए आहे सातारा रत्नागिरी, ऑप्शन बी आहे पुणे सातारा, ऑप्शन सी आहे सांगली कोल्हापूर, ऑप्शन डी आहे रायगड पुणे. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए सातारा रत्नागिरी. प्रश्न 12वा, नुकताच महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2025-26ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? ऑप्शन ए सचिन तेंडुलकर, ऑप्शन बी अशोक सराफ, ऑप्शन डी अभय बंग, ऑप्शन डी साहेबराव डोके. या प्रश्नाची बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी अशोक सराफ यांना. प्रश्न 13वा, महाराष्ट्रातील 31व्या जिल्ह्याचे म्हणजेच पालघर विभाजन कोणत्या जिल्ह्यातून झाले? ऑप्शन ए नाशिक, ऑप्शन बी ठाणे, ऑप्शन सी रायगड, ऑप्शन डी पुणे. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी ठाणे.
प्रश्न 14वा, लाडकी बहीण योजना या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा किती रक्कम दिली जाते? ऑप्शन ए आहे 1,000 रुपये, ऑप्शन बी आहे 1,500 रुपये, ऑप्शन सी आहे 2,000 रुपये आणि ऑप्शन डी आहे 500 रुपये. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 1,500 रुपये. प्रश्न 15वा, आशियातील सर्वात मोठा डेटा सेंटर पार्क महाराष्ट्रात कोठे उभारण्यात जात आहे? ऑप्शन ए आहे हिंजवडी पुणे, ऑप्शन बी आहे एरोली नई मुंबई, ऑप्शन सी आहे मिहान नागपूर आणि ऑप्शन डी आहे औरंगाबाद. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी एरोली नई मुंबई येथे. प्रश्न 16वा, महाराष्ट्र विधानसभेच्या सध्याच्या अध्यक्षांचे नाव काय आहे? ऑप्शन ए राहुल नार्वेकर, ऑप्शन बी नाना पटोले, ऑप्शन सी दिलीप वळसे पाटील आणि ऑप्शन डी आहे नरहरी जिरवाळ. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए राहुल नार्वेकर. प्रश्न 17वा, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कोणत्या वर्षी मिळाला? ऑप्शन ए आहे 2023, ऑप्शन बी आहे 2024, ऑप्शन डी आहे 2022 आणि ऑप्शन सी आहे 2025. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 2024. प्रश्न 18वा, महाराष्ट्रातील कोणत्या विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज असे नाव देण्यात आले आहे? ऑप्शन ए आहे औरंगाबाद विमानतळ, ऑप्शन बी आहे कोल्हापूर विमानतळ, ऑप्शन सी आहे शिर्डी विमानतळ आणि ऑप्शन डी आहे लातूर विमानतळ. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए औरंगाबाद विमानतळ. प्रश्न 19वा, जलयुक्त शिवार अभियान 2.0ची सुरुवात कोणत्या वर्षापासून पुन्हा करण्यात आली? ऑप्शन ए आहे 2024, ऑप्शन बी आहे 2023 आणि ऑप्शन सी आहे 2022, ऑप्शन डी आहे 2025. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 2023. प्रश्न 20वा, नुकतेच निधन झालेले प्रसिद्ध साहित्यिक मनोहर यांना कोणत्या नावाने ओळखले जात असे? ऑप्शन ए आहे निसर्गकवी, ऑप्शन बी आहे रानकवी आणि ऑप्शन सी आहे ग्रामीण कवी, ऑप्शन डी आहे शब्दकवी. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी रानकवी. मित्रांनो, अशाच नवीन लेटेस्ट GK व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला रोज नवीन व्हिडिओ मिळतील.